स्वामी भक्त बापूराव. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आज मी तुम्हाला श्रोते हो एक नवीन कथा सांगणार आहे. चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. अक्कलकोटहून जवळच असलेले लोहगाव या गावी बापूराव कुलकर्णी नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांच्या मानेला कंठाशी एक छिद्र पडले होते. त्यामुळे काय व्हायचे, खाल्लेले अन्न आणि पाणी त्या छिद्रातून बाहेर पडायचे. या त्रासाने बापूराव कुलकर्णी हैराण झाले होते, त्रासले होते. त्यांनी खूप औषधोपचार केले, वैद्य केले, परंतु त्यांना काही गुण येईना व छिद्र पण काही बुजेना. म्हणून ते एका ब्राह्मणाला घेऊन गाणगापुरास आले. ब्राह्मणाकडून गुरुचरित्राचे वाचन करविले व सप्ताहामध्ये पारायण पूर्ण झाले. 7व्या दिवशी त्यांना स्वप्नदृष्टांत असा झाला की गणपतीच्या मूर्तीची रोज नित्यनेमाने पूजा करा. त्याप्रमाणे बापूराव आपल्या गावी परतले आणि गणपतीची नित्य पूजा करू लागले. मूर्ती छोटी होती गणपतीची, ती हातात घेऊन ते घरातल्या घरात प्रदक्षिणा घालायचे. एक दिवस मूर्ती हातात घेत असताना मूर्तीला लगटून असलेला साप पाहून त्यांच्या हातून मूर्ती खाली पडली. त्याबरोबर मूर्तीला लगडून असलेला साप पळाला. मूर्तीला मात्र काहीच झाले नाही. त्यामुळे बापूरावांना समाधान वाटले. आश्चर्य म्हणजे त्या दिवसापासून बापूंना बरे वाटू लागले. मानेचे छिद्र हळूहळू बुजू लागले. एके दिवशी त्यांना पुन्हा स्वप्नदृष्टांत झाला की परमेश्वराचे गुणवर्णन करणारा अभंग लिहा आणि तो नित्य आळवा. बापूरावांना प्रश्न पडला की अभंग लिहायचे कसे? आपल्यापाशी तर कवित्व नाही की प्रज्ञाही नाही. परंतु तरीही त्यांनी जमेल तसे काही अभंग लिहिले. आश्चर्य असे झाले की अभंगाची शेवटची ओळ कशी लिहावी हा त्यांना प्रश्न पडला. त्यामुळे शेवटचा चरण पूर्ण होईना. बापूराव लगेचच अक्कलकोटला गेले. स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि बाजूला उभे राहिले. स्वामींनी बापूंना जवळ बोलावले. बापूंच्या छिद्र असलेल्या कंठाला आपल्या उजव्या पायाचा अंगठा लावला आणि मस्तकावर हात ठेवला. त्या क्षणी छिद्र आपोआप बुजले. अचानक त्यांनाही ज्ञान प्राप्त झाले व त्यांनी शेवटचे चरण पूर्ण केले. दास बापू म्हणे या शब्दाने प्रत्येक अभंगाचा शेवटचा चरण त्यांनी पूर्ण केला. स्वामींची बापूरावर एवढी कृपा झाली की ते संतपदाला जाऊन पोहोचले. तात्पर्य: श्रोते हो, स्वामींवर गाढ भक्ती असणाऱ्या सर्वच भक्तांचे कल्याण होत असते. या कथेतील बापूराव कुलकर्ण्यांचे मानेचे छिद्र स्वामी कृपेने बुजले व त्यांना ज्ञानही प्राप्त झाले. अभंगाचे शेवटचे चरण ते लिहू लागले. त्यांना ते लिहिता येत नव्हते, पूर्ण करता येत नव्हते. आपण जेव्हा संत पुरुषाकडे जसे जातो तेव्हा मनातील वासना आपण दुष्ट विचार स्वच्छ भावनेनेच गेले पाहिजे. तरच सत्पुरुष जे काही आपणास आशीर्वाद रूपात देतात त्याने मन आनंदित होईल. श्रोते हो, तुम्हाला कथा कशी वाटली? आवडलीच असेल कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती व कमेंटमध्ये जरूर लिहा.